उद्या दिल्लीमध्ये एक महत्त्वाची बैठक होती आहे। शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळे 8 आमदार हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत। संसदेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये शेवटचे 4 दिवस उरलेले आहेत आणि असं असताना मतदारसंघ फेररचनेसाठी आवश्यक घटना दुरुस्तीचं काय असा प्रश्न विचारला जातोय। त्यामुळे उद्याच्या या बैठकीला अत्यंत महत्त्व प्राप्त झालंय। त्यातच आज पवारांच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या सोबत एकत्र एकाच विमानामधून प्रवास केला। त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या। बघूयात गल्लीपासून दिल्लीपर्यंत सुरू असलेल्या राजकारणावरचा हा स्पेशल रिपोर्ट। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं चाललंय तरी काय? आठ खासदार सोमवारी पंतप्रधानांना भेटणार। भेटीगाठींच्या टायमिंगवर मित्रपक्षांना शंका। हे वारंवार अमित शहा आणि नरेंद्र मोदींच्या दरबारात हे का जात आहेत? पण तरी त्यांची गणती जमत नाहीत ना, त्यांना जेवढी संख्या पाहिजे ती जमत नाहीये म्हणून तर डिलिमिटेशन आणत नाहीयेत। या विषयावर बोलणार मी माहिती घेतो तो त्यांनी माहिती दिली स्वतःहून, कुठेही संभ्रम नको। जयंत पाटलांचा मुख्यमंत्र्यांसोबत एकत्र विमान प्रवास। संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा आठवडा सुरू होतोय। मतदारसंघ पुनर्रचनेसाठी घटना दुरुस्ती विधेयक याच अधिवेशनात मंजूर करून घ्यायचे असेल तर आता या 4 दिवसात ते सरकारला मंजुरीसाठी सभागृहात आणावे लागेल। यासाठी आवश्यक असलेल्या 2/3 बहुमताची बेगमी केल्याचा दावा सरकारी सूत्रांकडून केला जातोय आणि अशातच शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदींची सोमवारी भेट घेणार आहेत। मतदारसंघातले प्रश्न मांडण्यासाठी पंतप्रधानांच्या भेटीसाठी वेळ मागितल्याचं खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलं। आपण हे सगळे प्रश्न घेऊन माननीय प्रधानमंत्र्यांकडे जाऊया का, म्हणून आम्ही माननीय प्रधानमंत्र्यांना ऑफिशियली माननीय प्रधानमंत्र्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवारांच्या 8 लोकसभेच्या खासदारांनी विनंती करून आम्ही वेळ मागितली। माननीय प्रधानमंत्र्यांनी आम्ही 8 खासदारांना सोमवारी पार्लमेंटच्या त्यांच्या ऑफिसमध्ये वेळ दिलेली आहे। 11 वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार यांच्या 8 खासदार माननीय प्रधानमंत्र्यांना महाराष्ट्राच्या प्रश्नांसाठी आम्ही भेटणार आहोत। मात्र मतदारसंघाच्या प्रश्नावर मंत्र्यांऐवजी थेट पंतप्रधानांना भेटण्यासारखं काय घडलंय असा प्रश्न काही जण उपस्थित करतायत। पवारांच्या राष्ट्रवादीचे मित्रपक्ष देखील या भेटीगाठींबाबत साशंक असल्याचं दिसतंय। खूप दिवसापासून पवारसाहेब भेटले, त्यावर चर्चा झाली, मग तटकरे भेटले, त्यावर चर्चा झाली, पुन्हा सुप्रियाताई भेटले, त्यावर चर्चा झाली, पुन्हा जाऊन प्रफुल्ल पटेल भेटले, त्यावरही चर्चा झाली। तर हे वारंवार अमित शहा आणि नरेंद्र मोदींच्या दरबारात हे का जात आहेत? कशामुळे जात आहेत? पवारसाहेब ज्येष्ठ आहेत, ठीक आहे, पण इतर जे जात आहेत त्यांच्याकडे जाऊन नतमस्तक होताना आम्हाला दिसत आहे। याचा अर्थ काहीतरी आतून शिजलेला असावं। माझं आत्ता सुप्रियाताई सुळ्यांशी बोलणं झालं आणि याच विषयावर बोलणं झालं मी माहिती घेतो तो त्यांनी माहिती दिली स्वतःहून, कुठेही संभ्रम नको। महाविकास आघाडी टू इंडिया ब्लॉकने त्या प्रधानमंत्र्यांना भेटणार। तुमच्या मनामध्ये ज्या काही शंका आहेत त्या शंका तुम्ही ताबडतोब पुसून टाका। हे मी वारंवार सांगतो, कोणीही कुठेही जात नाही आणि कोणीही महाविकास आघाडी सोडत नाही आणि शरद पवारांची राष्ट्रवादी ही महाविकास आघाडीचा एक महत्त्वाचा घटक आहे आणि पवारसाहेब आमचे मार्गदर्शक आहेत। त्यातच रोहित पवारांनी 17 तारखेपर्यंत सगळं चित्र स्पष्ट होईल असं सूचक विधान केलंय। 17 तारखेपर्यंत बऱ्याच काही गोष्टी आपल्याला बघावं लागणार आहेत। पुलाखालून बरंच काही पाणी जाणार आहे। डिलिमिटेशनच्या बाबतीत काय होतं हे बघण्यासाठी मी सुद्धा वाट बघत आहे। जेव्हा डिलिमिटेशनचा बिल पार्लमेंटमध्ये येईल तेव्हा कुठला पक्ष कोणाच्या बाजूने मतदान करेल आणि कुठला पक्ष मतदानाच्या दिवशी गायब होईल हे मात्र त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांना बघावं लागेल। विरोधकांप्रमाणेच पवारांच्या राष्ट्रवादीचे नेतेही सोमवारच्या भेटीवर शंका घेत असताना भाजप नेते मात्र विरोधकांकडून खोटा नरेटिव्ह तयार केला जात असल्याचा आरोप करतायत। पंतप्रधान सगळ्यांना भेटतायत आणि सर्व पक्षीय लोक पंतप्रधानांना भेटतायत। लोकशाही परंपरेमध्ये संवाद हाच मूळ आत्मा आहे
आणि त्यामुळे पंतप्रधान सगळ्यांशी संवाद साधतायत। यामुळे काहींच्या पोटात दुखत असेल, कारण एका बाजूने एक खोटं नरेटिव्ह, कथानक उभं करण्याचा प्रयत्न चालू आहे की पंतप्रधान बोलत नाही आहेत, पंतप्रधान भेटत नाही आहेत, पंतप्रधान संवाद करत नाही आहे। या त्यांच्या खोट्या कथानकाचे उत्तर आहे की पंतप्रधान सगळ्यांना भेटतात आणि सगळे पंतप्रधानांशी चर्चा करतायत। लोकशाहीमध्ये चर्चा आणि संवादाचं महत्त्व आहे आणि त्यामुळे कुठल्याही पक्षाचे, शरद पवार गटाचे असतील तर तेही संवाद करत असतील तर त्याचं मी स्वागत करेन। दिल्लीच्या भेटीगाठींवरून राजकारण तापलेलं असताना राज्यात रविवारी आणखी एका भेटीची चर्चा रंगते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पवारांच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी एकत्र प्रवास केलाय। 15 जुलै रोजी रात्री 10:30 वाजता जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली होती। ईश्वरपूरच्या नगराध्यक्षपदाच्या वादाबाबत ही भेट असल्याचा दावा त्यावेळी पाटलांनी केला असला तरी नेमकं त्याच वेळी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेही वर्षावर असल्याचं सांगितलं गेलं होतं। त्यानंतर आता पुन्हा एकदा जयंत पाटलांनी मुख्यमंत्र्यांसोबत विमान प्रवास करणं महत्त्वाचं मानलं जातंय। एकाच विमानात प्रवास करणं, एकाच व्यासपीठावर बसणं, एकाच बसनी जाणं, अशी आपली एक परंपरा आणि संस्कृती राहिलेली आहे। तेव्हा राजकारण ही वैचारिक लढाई आहे, ही व्यक्तिगत लढाई नाही। मात्र भारतीय जनता पक्षाने पैशाच्या, सत्तेच्या आणि सोबतच गुंडागर्दीच्या माध्यमातून या आपल्या जुन्या वारशाला आणि या सभ्यपणाला कुठेतरी गालबोट लावलेलं आहे। त्यामुळे असे प्रवास करणं काही चुकीचं नाही। मात्र प्रवास झाल्यानंतर त्यावर लगेच शंका उपस्थित केल्या जाते, त्याला भारतीय जनता पक्ष जबाबदार आहे। मात्र अशा प्रकारची चर्चा ही सुदृढ महाराष्ट्राकरता योग्य नाही। योगायोग असेल तो तसा त्या प्रवासातून खूप मोठं काहीतरी राजकीय षडयंत्र रचलं गेलंय असं काही नाही आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या आमदारांचा मोठा गट महायुतीसोबत जाण्यास इच्छुक असल्याची चर्चा गेले महिनाभरापासून सुरू आहे। मात्र याला कथितरित्या कडाडून विरोध करणारे रोहित पवार यांनी पुन्हा एकदा अर्थ खात्यावरून महायुतीतील समीकरणांवर भाष्य केलंय। आता कालच तुम्ही बघितलं ना, अमित शाह साहेब मुंबईत आले होते आणि त्यांनी भेट सुनेत्रा काकींना नाकारली। त्यामुळे एवढं महत्त्वाचं खातं मिळेल असं वाटत तरी नाही। खरं तर हक्क हा अजितदादांच्या पक्षाचा आहे। अजितदादा नसताना मात्र कुठं ना कुठंतरी हळूहळू त्या पक्षाची ताकद कमी करण्याचा भाजपने प्रयत्न केला। हे आम्ही अनेक वेळा त्या ठिकाणी बोलून दाखवलेलं आहे। त्यामुळे ते जर डिपार्टमेंट हातात आलं तर मग बऱ्याच महत्त्वाच्या नाड्या हातामध्ये येतात आणि ते भाजपला नको असावं, एकनाथ शिंदेंना पण नको असावं, म्हणून त्यांना मिळेल असं मला तरी वाटत नाही। त्याला भांडावं लागेल। केंद्र सरकारचं घटना दुरुस्ती विधेयक आणि राज्यातल्या अर्थ खात्याबाबत अशी चर्चा सुरू असताना पवारांची राष्ट्रवादी आणि भाजप नेत्यांमध्ये मुंबईपासून दिल्लीपर्यंत भेटीगाठींचा सिलसिला सुरू आहे। या भेटींचं नेमकं कारण मतदारसंघातले प्रश्न आहे की आणखी काही, हे समजण्यासाठी गुरुवारपर्यंत वाट पाहावी लागेल। ब्युरो रिपोर्ट, ABP माझा।